नमस्कार, मी पंजाब डक मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही जणांचे मूग काढणं चालू आहे, उडीद काढणं चालू आहे. तुम्ही काय करा, 13 सप्टेंबर पर्यंत तुमचे उडीद मूग काढून घ्या. कारण की 13 सप्टेंबर पासून काय होणार आहे, पूर्व विदर्भाकडून पावसाला सुरुवात होणार आहे. 13 सप्टेंबरला नागपूर यवतमाळकडे पाऊस, नांदेडकडे असणार आहे. 14ला तो पाऊस मराठवाड्यात येणार आहे. 15ला आणखीन पुढे सरकणार आहे. 16ला संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात जवळपास 13 सप्टेंबर पासून ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. आणि जे भाग वंचित राहिला त्या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. म्हणून ही खास करून आनंदाची बातमी. त्याच्यानंतर अहिल्यानगर भागामध्ये काय झालं की कोपरगाव झालं, राहता झालं, शिर्डी झालं, टाकळी ढोकेशिया झालं, पुन्हा बेलपिंपळगाव झालं, या पट्ट्या बालम टाकळी या पट्ट्यामध्ये काय झालं, पाऊसच पडलेला नाही. तर ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी. 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर मध्ये तुमच्याकडे जोराचा पाऊस पडणार आहे. वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा. हा पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर नेमका कसा पडणार आहे, तर सुरुवातीला काय होणार आहे, 13 सप्टेंबरला म्हणजे इकडं तेलंगणाकडे पाऊस सुरू होणार आहे. 13 सप्टेंबरला तेलंगणा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये पाऊस सुरू होणार. म्हणजे सांगायचं झालं तर 13 तारखेला पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे. त्याच्यानंतर ते पाऊस काय होणार, 13 सप्टेंबरच्या रात्रीच्याला परत पश्चिम विदर्भाकडे येणार आहे. मग पश्चिम विदर्भाकडे तुम्हाला सांगायचं झालं तर अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 13 तारखेच्या रात्रीपासून ते 18 तारखेच्या दरम्यान परत ह्या इकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे. त्याच्यानंतर ते नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे, म्हणजे 13 ते 18च्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर काय होणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर मग तिकडे पण पश्चिम महाराष्ट्राकडे काय होणार आहे, 13 तारखेच्या रात्रीच्याला म्हणजे काही ठिकाणी 14ला पाऊस सुरू आहे. म्हणजे 13 तारखेला रात्रीच्याला काय होणार, पाऊस चांगला सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा.